हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच दिवसापासून मला काही जणांचे असे प्रश्न होते की तू श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करतीस हे आमच्यासोबत शेअर कर. पण बरेच दिवस झालं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, पण मला माझ्या कामाने वगैरे वेळ नाही भेटत. तर याच व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला नक्कीच कळवते की मी स्वामी समर्थांची दररोज पूजा कशी करते. तर त्या अगोदर आपण पाहूयात की हा व्हिडिओ कशासाठी आहे आणि माझा आजचा 21 गुरुवारचं व्रत जे माझं आहे श्री स्वामी समर्थांचं, श्री स्वामी समर्थ सारामृतचं, तर ते माझा आजचा कितवा गुरुवार आहे आणि आजचा गुरुवार माझा कसा होता. तर दिवसाची सुरुवात मी छान अशी सगळं घर स्वच्छ करून तसंच घराचा आता पोर्च वगैरे सगळं स्वच्छ करायला घेते. तर आजचा माझा स्वामींचा गुरुवार होता 16वा आणि सगळ्यांना तर माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ सारामृतचा माझा 21 गुरुवारचं मी पारायण करायचं ठरवलं होतं. तर त्यातले माझे 15 गुरुवार झालेले आहेत आणि आजचा आहे माझा 16वा गुरुवार. आणि खरंच सांगते, या 16 गुरुवारमध्ये मला बरेचसे अनुभव आले आणि महत्त्वाचं म्हणजे मला हे गुरुवार करून उल्हास आला खूप जास्त. आणि असं कधीच वाटलं नाही की कंटाळा येतोय आणि करायला नको पाहिजे, किंवा बऱ्याच जणांना देवाचं वगैरे रीड करायचं म्हटलं की कंटाळा येतो, किंवा आपण स्पेसिफिक गोष्टी स्पेसिफिक टायमापुरत्याच करतो, कंटिन्युअस करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो. पण या बाबतीत मला असं कधीच झालं नाही. माझं असं असतं की मी मंडेपासनं म्हणजे सोमवारपासूनच विचार करते की परवा गुरुवार येतोय किंवा परवाच्या परवा गुरुवार येते, असं माझ्या माइंडमध्ये सारखं असतं. किंवा ह्या गुरुवारी काय करायचं, कशा पद्धतीने पूजा करायची, स्वामींसाठी आणखी मी काय करू शकते, असं माझ्या माइंडमध्ये सारखं सारखं चालत राहतं. आणि मी खरंच खूप जास्त एक्सायटेड असते. गुरुवारची वाट मी खूप जास्त आतुरतेने पाहते. आणि फक्त या पूजेसाठी वगैरेच नाही, तर गुरुवारच्या दिवशी मला माझ्या स्वामींना भेटायला जायचा दिवस असतो, किंवा गुरुवारच्या दिवशी केंद्रात वगैरे जायला भेटतं म्हणून सुद्धा, आणि महत्त्वाचं स्वामींची सेवा करायला भेटते म्हणून सुद्धा मी खूप एक्सायटेड असते. आणि खरंच खूप मनातून मी ही गुरुवारची सेवा करत आहे. जर तुमची सुद्धा इच्छा असेल तर हे गुरुवारचं व्रत कसं करायचं हे मी अगोदरच्या माझ्या जे 15 गुरुवारचे व्हिडिओज आहेत त्यामध्ये डिटेली शेअर केलेलं आहे. जर अजून तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा माझ्या चॅनलला प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा, त्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि माझे 15ही गुरुवार कसे झाले हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा माझा अनुभव कसा होता, पूजा मी कशी करते, त्या पूजेमधले काही नियम अटी, त्यातले काही रूल्स, आणि कशा पद्धतीने आपण ती पूजा करायला पाहिजे, उपवास धरावा का, सगळे अध्याय एकाच दिवशी वाचायला पाहिजे का, किती किती अध्याय किती दिवस वाचावे, कशा पद्धतीने वाचावे, कोणता अध्याय कधी वाचावा, हे पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये मी शेअर केलेलं आहे. जपमाळ किती वेळा करावी, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा, हे सर्व डिटेल्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सगळ्यात अगोदर सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुवारचा दिवस तुमचा सगळ्यात छान जावो, तसेच तुमचे सगळे दिवस सुद्धा छान जावो. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर व तुमच्या परिवारांवर भरभरून राहावो. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभो. तर दिवसाची सुरुवात मी सुद्धा माझं घर क्लीन करण्यापासून करते आणि घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढून घेते. शक्य असेल तर आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. आपल्या घरी दररोज केलं तरीही चालतं, पण जर शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तरी उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्कीच करावं. ज्या दिवशी सण आहे अशा दिवशी सुद्धा करावं. बाहेरचं सगळं रांगोळी वगैरे आटपून मी येते घरामध्ये, दररोजची देवपूजा माझी करून घेते. आणि देवपूजा झाल्याच्या नंतर आता वेळ आहे श्री स्वामी पूजनाची. तर गुरुवारी स्वामींची विशेष सेवा कशी करावी हे आपण आता पाहणार आहोत. तर लाल वस्त्र खाली अंथरून त्यावर त्रिमूर्तीची श्री स्वामी समर्थांची आपल्याला फोटो फ्रेम ठेवून घ्यायची आहे. नंतर त्यावर एक छोटासा पाट ठेवायचा आहे आणि ही सगळी पूजा करण्याच्या पूर्वी आपल्याला निरंजन लावून घ्यायचं आहे. हे तर मी तुम्हाला अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि यासुद्धा सांगते. निरंजन लावण्यापूर्वी आपल्याला त्याच्या खाली थोडेसे तांदूळ अक्षता टाकायच्यात. त्यावर थोडंसं हळदी कुंकुम टाकून आपल्याला निरंजन लावून पूजेला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने निरंजन लावून निरंजनाला नमस्कार करून एक फूल वाहून आपल्याला या पूजेला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थांची ही सेवा आपण दररोज केली तरी चालते. आणि असं नाही की मी 21 गुरुवारचं व्रत करते की सगळ्यांनी सुद्धा करावं. तुम्ही हवं तर 7 गुरुवारचं, 9 गुरुवारचं किंवा एरवी डेजला सुद्धा करू शकतात, किंवा आपल्याला जेव्हा वेळ भेटेल असं सुद्धा करू शकतात.
असं काही नाही की सगळ्यांनी सेम पद्धतीनेच ते 21 म्हणजे 21च गुरुवार केले पाहिजे. आपापल्या इच्छेनुसार आपण करावं आणि छान असं निरंजन लावून निरंजनाला नमस्कार करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की दररोजची पूजा मी कशी करते स्वामींची आणि गुरुवारी विशेष कशी करते, तर दररोज मी स्वामींची फक्त जपमाळ वगैरे करते आणि 3 अध्याय वाचते श्री स्वामी समर्थ सारामृतचे. आणि गुरुवारच्या दिवशी मी विशेष पूजा वगैरे मांडून स्वामींची पूजा करते. स्वामींचा पंचामृताने अभिषेक करते आणि विशेष पूजा कशी मांडायची हे सुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर स्वामींना छान अशी अगोदर जल म्हणजेच पाण्याने स्वामींचा अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला स्वामींचा अभिषेक पाण्याने झाल्यानंतर पंचामृताने आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर बऱ्याच जणांना आता माहीत नसतं की पंचामृताने अभिषेक कसा करायचा किंवा दररोज करायचा आहे का, तर असं काही सुद्धा नाही आहे. आपण गुरुवारच्या दिवशी फक्त स्वामींचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर पंचामृत कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. जर तुम्हाला आणखी सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा, तेही मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर स्वामींचा छान असा जल, पंचामृत आणि जल, परत जल असा आपल्याला अभिषेक करायचा आहे. स्वामींचा अभिषेक करतेवेळी आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. हे शक्य वाटत असेल तर ते करायचं किंवा आपल्याला तारक मंत्राचा जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा मानस पूजा म्हटली तर अतिउत्तम. नंतर स्वामींना पाटावर स्थानापन्न करून घ्यायचं आहे आणि स्वामींना आता आपल्याला स्वामींचं आवडतं पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे. पिवळं चंदन स्वामींना खूप जास्त आवडतं म्हणून आपल्याला स्वामींना पिवळं चंदन लावायचं आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार तुम्ही हवं तर मानस पूजा नक्कीच पठण करू शकतात. जर पठण नसेल तर टी व्हीवर फोनवर लावून सुद्धा पूजा करू शकतात. कारण मानस पूजेमध्ये गंध अक्षदा वगैरे पूजेपासून, पूजेचे ताट बनवण्यापासून तर नैवेद्यापर्यंत पूर्ण उल्लेख आहे. आणि मानस पूजा ऐकल्यावर खूप जास्त समाधान वाटतं. तसंच पूजा करता वेळी स्वामीची आपण मानस पूजा लावून सुद्धा श्री स्वामी समर्थांची पूजा करू शकतो. आणि चंदन लावून घ्यायचं आहे. नंतर स्वामींना फूल वाहून घ्यायचं आहे. पिवळं फूल असेल तर अतिउत्तम, नसेल तर कुठलंही फूल असेल तर चालतं. स्वामींना फूल अर्पण करायचं आहे. आणि नंतर जसं मी तुम्हाला म्हटलं स्वामींचा आवडता पिवळा चंदन, तसंच स्वामींना धूप खूप जास्त आवडतो. हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केले आहे, यासुद्धा व्हिडिओमध्ये शेअर करते. स्वामींना धूप द्यायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक गुरुवारी तोच तो व्हिडिओ, पण नाही, माझ्या प्रत्येक गुरुवारच्या व्हिडिओमध्ये एक तरी युनिक गोष्ट किंवा काहीतरी चेंजेस असतोच. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पहा, प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायला नक्कीच भेटतील. परत आपल्याला स्वामींना एकदा नमस्कार करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचनाला सुरुवात करायची. वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला स्वामींना हळदी कुंकुम लावायचं आहे ग्रंथाला आणि आपल्या डोक्याला सुद्धा हळदी कुंकुम लावून ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नेहमी किंवा दररोज ग्रंथ वाचन करावेच का, तर असं काही कंपल्सरी नाही आहे. जेव्हा आपल्याला वेळ असतो किंवा जेव्हा आपली इच्छा झाली आपण त्यावेळेला फक्त ग्रंथ वाचन करू शकतो. असं नाही की आपण रेग्युलरच वाचावं. पण ग्रंथ वाचनाने आयुष्यात आपल्या बरेचसे मोठे मोठे बदल घडतात. बरेच जण म्हणतात की उगी वाचत काय बसायचं, पण असं नसतं. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असतं. आणि मी माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. जेव्हापासनं मी हे श्री स्वामी समर्थ सारामृत करते किंवा हे ग्रंथ वाचन करते तेव्हापासून माझ्या आयुष्यात बरेचसे बदल झाले. तसेच तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये होतील. आणि ज्यांनी ग्रंथ वाचन केलेलं आहे ते माझे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना तर नक्कीच माहीत असेल. ज्यांना माहीत नाही तर त्यांनी सुद्धा इच्छा असेल तर नक्कीच हे श्री स्वामी समर्थांचं ग्रंथ वाचन करून स्वामीची ही छोटीशी सेवा नक्कीच करावी. तर या ग्रंथ वाचनाने काय होते, कुठला अध्याय वाचल्याने काय होते, किंवा आपल्या जीवनात काही अडथळे असतील, काही संकट असतील किंवा काही गोष्टी मार्गी लागत नसतील तर हे ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनातील बरेचसे अडथळे दूर होतात. काही कामं मार्गी लागत नसतील तर ते मार्गी लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची जर कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल, स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर व्हावा असं वाटत असेल तर स्वामींची ही छोटीशी सेवा आपण नक्कीच करायला हवी. आणि स्वामींसमोर नमस्कारसुद्धा करायला हवा की स्वामी तुमची माझ्यावर कृपा अशीच असू द्या. इथपर्यंत तुम्ही मला साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसंच इथून समोरसुद्धा तुम्ही मला अशीच साथ द्यावी अशी विनंती करते. आणि मला प्रत्येक
संकटात समोर जायचं मला बळ द्या स्वामी असं म्हणायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटले त्यानुसार गुरुवारी 3 अध्याय, शुक्रवारी 3 अध्याय, शनिवारी 3 अध्याय, रविवारी 3 अध्याय, सोमवारी 3 अध्याय, मंगळवारी 3 अध्याय, बुधवारी 3 अध्याय, असं 7 दिवसात 21 अध्यायाचं पठण आपलं होतं. असं 21 वेळा आपल्याला हे ग्रंथ वाचन करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 7, 9 किंवा 11 वेळा केलं तरी चालतं. अशा पद्धतीने ग्रंथ वाचन करून आपल्याला एकदा नमस्कार करायचा आहे. आणि आता वेळ आहे आरतीची. श्री स्वामी समर्थांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. जर पूजा सकाळी केली असेल तर आपल्याला स्वामींची आरती 2 वेळा करायची आहे. कारण असं म्हणतात की स्वामींची आरती नशिबानेच भेटते. त्यामुळे घरातील सगळ्यांना आपण घेऊन आरती करायची आहे, कारण त्यांना सुद्धा आरती भेटली पाहिजे. श्री स्वामी समर्थांना आरती द्यायची आहे, पूर्ण देवी देवतांना आरती द्यायची, आणि घरातील सगळ्यांना सुद्धा आपल्याला आरती द्यायची आहे. आणि परत आपण सुद्धा छान स्वामीची आरती घ्यायची, स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि स्वामींना परत काही चुकलं असेल तर क्षमासुद्धा मागायची आहे. आणि आता वेळ आहे नैवेद्याची. तर स्वामींना नैवेद्य काय हे तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे. आपण जर सकाळी लवकर पूजा केली तर खडी साखर, दूध साखर, गूळ, खोबरं किंवा डाळिंब वगैरे ठेवून सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. पण आपण उपवासाला किंवा जे काही घरी जेवायला बनवलंय तर ते सुद्धा, किंवा आज उपवास आहे म्हणून किंवा गुरुवार आहे म्हणून काही गोड पदार्थ बनवून सुद्धा आपण स्वामींना दाखवू शकतो. किंवा स्वामींचे आवडते बेसनाचे लाडूसुद्धा. तर असा होता माझा आजचा 16वा गुरुवार. तर अशाच पद्धतीने माझे 16 गुरुवार श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं 21 गुरुवारच्या व्रतापैकी 16 गुरुवारचं व्रत पूर्ण झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा गुरुवार होतील अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आणखी जर माझे 15 गुरुवारची सेवा मी स्वामींची कशी केली हे व्हिडिओ पाहायचे असतील तर मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स देते, किंवा एकदा माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकतात. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा, तिथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओविषयी माहिती भेटेल. आणि परत एकदा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व माझ्या या व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा.